गेल्या 24 तासापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि यामुळे जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पैनगंगा नदीला सुद्धा महापूर आलाय। मी सध्या पैनगंगा नदीवरतीच उभा आहे आणि यामुळे मलकापूर सोलापूर जो महामार्ग आहे तो सध्या बंद आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास गेल्या 24 तासापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे। नदीकाठची शेती जी आहे ती हजारो हेक्टर वरील शेती आणि शेतीतली जी पिकं आहेत ती सध्या पाण्याखाली गेलीत, मोठं नुकसान झालेलं आहे। पैनगंगा नदीला सुद्धा मोठा महापूर आलाय। येळगाव धरण भरल्यामुळं पैनगंगा नदीला पूर येत असतो आणि सध्या पैनगंगा नदीला जवळपास तासाभरापासून पूर आलेला आहे आणि हा पूल जो तो मलकापूर सोलापूर या महामार्गावरती असल्यामुळं मलकापूर सोलापूर हा महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद आहे। वाहतूक सध्या दोन्ही बाजूंनी सध्या थांबलेली आहे। अनेक जे नागरिक आहेत ते चिखलीवरून बुलढाणा किंवा बुलढाणा मलकापूर किंवा या भागातून जाणारे जे नागरिक आहेत, देवगराजा जालना किंवा छत्रपती संभाजीनगर जाणारे जे नागरिक असतील, वाहतूक असेल, संपूर्ण वाहतूक जी ती थांबलेली। मात्र पोलीस सुद्धा या पुलावरती थांबलेत, नागरिकांना आवाहन करतायत। मात्र नागरिक जे ते अशा पद्धतीनं जे दुचाकी चालक असतील किंवा चारचाकी चालक असतील, आपला जीव धोक्यात घालून ते या पुलावरून आपली दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल पार करताना दिसतात। अतिशय धोकादायक हा प्रवास आहे। मात्र पोलिसांचं कोणतंही नागरिक जे ते ऐकताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत। एकंदरीत पाहिलं सध्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय। सध्या हजारो हेक्टर शेती जी ती पाण्याखाली आलेली आहे। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। प्रशासन आवाहन करतं की नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं। मात्र पावसाचा जोर जो सध्या वाढलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर पाऊस जो सध्या सुरूच आहे। जो मलकापूर सोलापूर महामार्ग आहे तो सध्या बंद आहे आणि दोन्ही बाजूने ट्रॅफिक जी आहे ती बंद आहे। सोबतच जिल्ह्यातले अनेक जे रस्ते ते सुद्धा पुरामुळे बंद आहेत। कॅमेरामन विनय देशमुख, गणेश सोळंकी, टीव्ही मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।